आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा. डाऊटनटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील. काय सोडवणार तेही मराठीत. फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा. आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, आपला क्वेश्चन आहे अ ब्लॉक ऑफ मास m इज इक्वल टू 5 kg. एक ब्लॉक आहे 5 kg चा इज रेस्टिंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सरफेस फॉर विच द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इथे दिलेला आहे 0.2. व्हेन अ फोर्स F इज इक्वल टू 40 न्यूटन. फोर्स हा 40 न्यूटन आहे आणि त्याच्यावरती अप्लाय केला आपण, तर ऍक्सेलरेशन किती असेल त्या ब्लॉकचं हे काढायला लावलेलं आहे आपल्याला. तर बघा, जर ह्या डायग्रामची जर फ्री बॉडी डायग्राम आपण काढली ह्या ब्लॉकची, तर ती कशी येईल बघा. त्यावरती फोर्सेस कसे ऍक्ट होतील बघा. इनिशियली हा काय आहे, ब्लॉक M आहे. याच्यावरती फोर्स कसा ऍक्ट होतोय, तर असा या डिरेक्शनला 30 डिग्रीने ऍक्ट होतो. आणि 30 डिग्री कुठे, हॉरिझॉन्टल आणि याच्यामध्ये किती अँगल आहे, तर 30 डिग्रीचा अँगल आहे. तर या फोर्सचा आपण काय करू शकतो, या फोर्सचा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट घेऊ शकतो. जर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट घेतला तर हा असा इथे येईल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट इथे असा येईल. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय असतो आपल्याला माहिती आहे, F cos थिटा असतो. F cos थिटा. आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट काय असतो, तर F sin थिटा. आता अँगल इथे जो आहे तो आपल्याला 30 डिग्रीला दिलेला आहे, म्हणजे F sin 30 येईल इथे. F sin 30 डिग्री हा अँगल जो आहे हा किती आहे, तर 30 आहे. ओके. आणि याच्यावरती mg ऍक्ट होतोय. ह्या ब्लॉकला काय आहे, मास आहे, त्यामुळे mg असा इकडे ऍक्ट होईल, mg. आणि हा ब्लॉक काय करतो, इकडे फोर्स ऍक्ट झाल्यामुळे ऍक्सेलरेशन होते या ब्लॉकचं. ऍक्सेलरेशन कुठल्या डिरेक्शनला होते, तर या डिरेक्शनला ऍक्सेलरेशन होत आहे. त्यामुळे याचा फ्रिक्शनल फोर्स कुठे लागेल, जर इथे सरफेस आहे, सरफेसवरती हा ब्लॉक आहे, या सरफेसवरती हा ब्लॉक आहे, तर फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो कुठे ऍक्ट होईल, इकडे ऍक्ट होईल, फ्रिक्शनल फोर्स स्मॉल f. ओके. मग जर आपण इथे फ्रिक्शनल फोर्स F काढला तर काय असतो, F म्यू इंटू n असतो. पण आता इथे बघा, n कुठे ऍक्ट होईल, इथे या ब्लॉकवरती n या डिरेक्शनला नॉर्मल ऍक्ट होईल, mg ला बॅलन्स साठी. F sin 30 आणि n ची डिरेक्शन एकच असेल, त्यामुळे बघा नॉर्मल फोर्स जो आहे तो n. mg ची व्हॅल्यू काय येईल किंवा n ची व्हॅल्यू काय येईल बघा. n बरोबर n इज इक्वल टू mg मायनस F sin थिटा लिहू शकतो आपण, कारण n ची जी व्हॅल्यू आहे ते अपवर्ड डिरेक्शनला आहे, तिथेच काय ऍक्ट होतोय, F sin 30 ऍक्ट होतोय. कारण इथे mg ची व्हॅल्यू mg इज इक्वल टू n प्लस F sin 30 आहे, त्यामुळे n ची व्हॅल्यू आपण काढू शकतो mg मायनस F sin 30. मग ही n ची व्हॅल्यू जर फ्रिक्शनल फोर्स मध्ये आपण टाकली तर आपल्याला काय मिळेल, फ्रिक्शनल फोर्स मिळेल. मग फ्रिक्शनल फोर्स काय असतो, तर स्मॉल f इज इक्वल टू म्यू n असतो. मग हे n ची व्हॅल्यू जर इथे पुट केली तर काय येईल, फ्रिक्शनल फोर्स काय येईल, mg म्यू इंटू mg मायनस F sin 30 येईल. आता यावरून आपण काय करू शकतो, तर mg ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो.
मास दिलेला आहे 5 kg आणि जी ची व्हॅल्यू 10 आहे, mg ची व्हॅल्यू निघेल. तसंच यावरून आपण काय करू शकतो, फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो. फ्रिक्शनल फोर्स काय येईल मग इथे, F इज इक्वल टू, यामध्ये जर आपण व्हॅल्यूज पुट केल्या तर फ्रिक्शनल फोर्स F बरोबर काय येईल, म्यूची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.2 mg, m आहे 5 किलोग्रॅम, जी आहे 10 आणि हा फोर्स दिलेला आहे आपल्याला. फोर्स किती दिलेला आहे, 40 न्यूटन एवढा फोर्स आहे तो. मग काय येईल, वजा 40 आणि साइन 30 ची व्हॅल्यू किती असते, साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2 इंटू 1/2. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळेल, हा फ्रिक्शनल फोर्स मिळेल. हा फ्रिक्शनल फोर्स किती येईल मग, हा फ्रिक्शनल फोर्स F बरोबर 6 न्यूटन येईल. किती येईल हा फोर्स, 6 न्यूटन. आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, जसं फ्री बॉडी डायग्राम मध्ये बघा, हा फ्रिक्शनल फोर्स काय असणार आहे, नक्कीच F cos θ पेक्षा कमी असणार आहे. फ्रिक्शनल फोर्स काय असणार आहे, F cos θ पेक्षा कमी असणार आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, इथे आपण F cos θ ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. हा फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो काय आहे, कमी आहे F cos θ पेक्षा. F cos 30, F cos 30 ची व्हॅल्यू किती येईल आपली इथे, तर ती येईल, फोर्स जो आहे तो 40 आहे, cos 30 असतं √3/2, म्हणजेच याची व्हॅल्यू किती येईल इथे, 20 इंटू √3 ही व्हॅल्यू येईल F cos θ ची. जर आता आपण नेट ड्रायव्हिंग फोर्स याच्यावरती कॅल्क्युलेट केला तर तो काय येईल, नेट ड्रायव्हिंग फोर्स F cos θ मायनस फ्रिक्शनल फोर्स बरोबर फोर्स, तोच काय असतो, मास इंटू ऍक्सेलरेशन असतो. मग F cos θ मायनस फ्रिक्शनल फोर्स बरोबर काय असतो, नेट ड्रायव्हिंग फोर्स, म्हणजेच मास इंटू ऍक्सेलरेशन. यावरून आपण काय करू शकतो, ह्या ज्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत ह्या पुट करू शकतो इथे. मग F cos 30 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, F cos 30 ची व्हॅल्यू आलेली आहे 20 इंटू √3, 20√3 मायनस फ्रिक्शनल फोर्स किती आलेला आहे, 6 न्यूटन, आणि मास ऑफ दी ब्लॉक किती दिलेला आहे आपल्याला, 5 kg, 5 इंटू ऍक्सेलरेशन. मग यावरून आपण काय करू शकतो, ऍक्सेलरेशन फाइंड करू शकतो. मग ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय येईल याच्यावरून, ऍक्सेलरेशन A बरोबर 20 इंटू √3 मायनस 6 डिवायडेड बाय 5. आणि हे जर आपण सॉल्व्ह केलं, तर A ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, A बरोबर 5.728 मिळते. ते अप्रॉक्सिमेटली कशाच्या इक्वल आहे, तर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 5.73. मग ऑप्शन नंबर कुठला आहे, ऑप्शन नंबर 1 आहे, 5.73 हा ऑप्शन नंबर 1. मग या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच ऑप्शन नंबर 1 असेल. थँक्यू.